गुड मॉर्निंग ऑल. आवाज येतोय का? आवाज येतोय का? Yes. Yes, ma'am. ओके. आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये पॅरामिड्स किंवा फूड वेब या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. डायव्हर्सिटी, फूड चेन असेल, ठीक आहे, एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. These are all points seen in last lecture. In this lecture, we have to see second point of the third chapter, which is बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. सेकंड पॉइंट आपला थर्ड चॅप्टरचा बायोडायव्हर्सिटी आहे. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय असतं, तर बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. अशी आपली इकोसिस्टीम आहे. आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी इकोसिस्टीम बघायला मिळते. तर त्या इकोसिस्टीम मध्ये वेगवेगळ्या जी जैवविविधता आढळते, म्हणजे प्राण्यांचे प्रजाती असतील किंवा वेगवेगळ्या टाईपची जैवविविधता जी आढळते त्यालाच बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. डेफिनेशन बघा बायोडायव्हर्सिटीची. आवाज येतोय का? एकदा मला व्यवस्थित सांगा. Yes, ma'am. आवाज येतोय का? Yes, madam. Yes. ओके, ठीक आहे. सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला बायोडायव्हर्सिटी हा जो एक्झॅक्ट पॉइंट सॉरी मधूनच लेफ्ट व्हायला लागलेला आहे. नाव चेक माय व्हॉइस इज क्लिअर. येस. आवाज येतोय का? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. सेकंड पॉइंट बघतोय आज आपण बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय? जैवविविधता. आपलं पाठीमागचे जे लेक्चर झाले थर्ड चॅप्टरचे त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, तर इकोसिस्टीम. ठीक आहे. इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी हा जे दोन गोष्टी आहेत किंवा दोन जे टाइप्स आहेत ते ह्या चॅप्टर मध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण फूड चेन बघितलं इकोसिस्टीमच्या रिलेटेड. अजून फूड वेब बघितलं किंवा फूड पॅरामिड बघितलं. तर हे वेगवेगळे टाईपचे होते ते आपण इकोसिस्टीम मध्ये बघितलं. देन नेक्स्ट पार्ट इज द बायोडायव्हर्सिटी. व्हॉट इज मिनिंग ऑफ द बायोडायव्हर्सिटी? बायोडायव्हर्सिटी इज द व्हेरिएशन अमॉंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते ऑर्गॅनिझम्स बघायला मिळतात. जे जीव जंतू आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी, जसं की पाण्यात असेल किंवा जमिनीवरती असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सजीव बघायला मिळतात किंवा जीव बघायला मिळतात. तर त्याची जी जैवविविधता आहे म्हणजे वेगवेगळे पृथ्वीवरती कसं प्राण्यांमध्ये वेगवेगळे प्राणी असतील, पक्ष्यांमध्ये वेगवेगळे पक्षी असतील, तसंच पाण्यामध्ये मासे असतात. तर ह्या सगळ्याला काय बोललं जातं, तर जैवविविधता. ठीक आहे. म्हणजेच बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी इज व्हेरिएशन अमॉंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम दी डिफरंट सोर्सेस. आता डिफरंट सोर्सेस कोणते आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग टेरेस्ट्राईल, मरीन असेल किंवा डिझार्ट सिस्टीम असेल. तर हे काय आहेत, तर एक आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे काही सजीव बघतो, त्याच्या प्रजाती बघतो, तर त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात किंवा त्या प्रजाती ज्या आहेत त्याला जैवविविधता असं म्हणतात. देन नेक्स्ट मरीन.
म्हणजे सागरामध्ये आपल्याला असे सजीव ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग थिंग्स बघायला मिळतात. तर ते पण कशामध्ये येते तर बायोडायव्हर्सिटी मध्ये. डिझार्ट इकोसिस्टीम म्हणजे वाळवंटामध्ये, जसं की वाळवंटामध्ये आपल्याला वेगवेगळी इकोसिस्टीम बघायला मिळते. तर ह्या ज्या टाईपच्या इकोसिस्टीम आहेत आणि त्याच्यामधली जी जैवविविधता आहे तर त्याला आपण असं म्हटलं जातं की बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, जैवविविधता. लक्षात येते का तुम्हाला बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? ठीक आहे. देन बघा, व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी काय असतं तर बायोडायव्हर्सिटी डिस्क्राईब द रिचनेस अँड व्हरायटी ऑफ द लाईफ ऑन दी अर्थ. जे काही आपले पृथ्वी तलावरती व्हरायटीज ऑफ लाईफ दिसते, म्हणजे जे 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 सजीव आहेत तर त्या सजीव आहेत तर त्यांचे पूर्ण लाईफस्टाईल वेगवेगळे असते. जसं की मानवांची किंवा मनुष्याची लाईफस्टाईल वेगळी असते. देन प्राण्यांची वेगळी असते, पक्ष्यांची वेगळी असते. जसं म्हणजे हे आपल्याला कुठे बघायला मिळतात तर आपल्या पृथ्वी तलावरती बघायला मिळतात आणि त्याची पूर्ण लाईफस्टाईल चेंज असते. म्हणजे जसं पक्षी वेगळा असेल किंवा प्राणी वेगळा असेल तर त्याच्यानुसार त्याची लाईफस्टाईल असते. ठीक आहे. इट इज द मोस्ट कॉम्प्लेक्स अँड इम्पॉर्टंट फीचर ऑफ अन प्लॅनेट. जे काही आपल्या आजूबाजूला असेल किंवा आपल्या पृथ्वीवरती असेल किंवा आपला जो परिसर आहे तर त्याच्यावरती आपल्याला अशा वेगवेगळ्या जैवविविधता बघायला मिळतात आणि त्या थोड्याफार म्हणजे समजायला किंवा आपल्याला त्या समजून घेण्यासाठी डिफिकल्ट असू शकतात, की लवकर लक्षात येत नाहीये की ही जैवविविधता कोणत्या टाईपची आहे. ठीक आहे. जसं की याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीवरती किंवा पाण्यावरती देन किंवा वाळवंटामध्ये अशा वेगवेगळ्या जैवविविधता बघायला मिळतात. तर याच्यामध्ये बघा, विदाउट बायोडायव्हर्सिटी लाईफ वुड नॉट बी सस्टेन. जे बायोडायव्हर्सिटी आहे तर त्याच्या रिलेटेड किंवा विदाउट बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेशिवाय लाईफ सस्टेन नाहीये किंवा जे काही आपलं आपण जे पृथ्वीवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स राहतात तर ते बायोडायव्हर्सिटीज मिळतात. म्हणजे जैवविविधता आता कसं पक्षी वेगवेगळ्या टाईपचे बघायला मिळतात आपल्याला, प्राणी वेगवेगळ्या टाईपचे बघायला मिळतात. जसं की आपल्याला फक्त एकाच टाईपचे प्राणी बघायला मिळतात का आपल्या पर्यावरणामध्ये तर नाही. म्हणजे आपली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती खूप महत्वाची आहे किंवा आपल्या पर्यावरणाच्या रिलेटेड जी वेगवेगळ्या बायोडायव्हर्सिटी आहेत किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज हे जे पक्षी असतील, प्राणी असतील तर त्याची जैवविविधता किंवा त्याची म्हणजे संख्या वाढत जाणे ह्याच्यासाठी आपल्याला काय गरजेचं असतं किंवा पर्यावरणामध्ये आपल्याला त्याची संख्या वाढत जाणे किंवा काही प्राणी असतात, आता समजा गाई म्हैस असेल तर ते आपल्याला दुधासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर आता फक्त एकच असेल गाई तर फक्त चालणार आहे का त्या एकाच गायीवरती सगळीकडे भागणार आहे का त्याचं दूध. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कशामध्ये येतात तर बायोडायव्हर्सिटी मध्ये येतात. म्हणजे जी काही जैवविविधता आहे, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते काय गेले पाहिजेत, वाढत गेले पाहिजेत. पण त्याची पर्टिक्युलर एक संख्या राहिली पाहिजे की जास्त हाय प्रमाणात. जसं आता पॉप्युलेशन झालेलं आहे त्याच्या मध्ये लिमिटेशन आल्या पाहिजेत किंवा त्याला जैवविविधतेला धोका पोहोचू नये असं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे हा जो ऑल पार्ट आहे तो कशामध्ये येतोय तर बायोडायव्हर्सिटी मध्ये. ठीक आहे. द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज कॉइन्ड इन 1985. बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता हे कधी आलेलं आहे किंवा कधी समजलं की हे बायोडायव्हर्सिटी आहे किंवा जैवविविधता आहे आपल्या पर्यावरणामध्ये, वेगवेगळ्या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला जैवविविधता बघायला मिळते. तर 1985 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत किंवा बायोडायव्हर्सिटी हा कॉन्सेप्ट 1985 मध्ये आलेला आहे. ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट इन नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल इकोसिस्टीम. नॅचरल आणि आर्टिफिशियल इकोसिस्टीम मध्ये
ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ती इम्पॉर्टंट आहे. आता नॅचरल मध्ये काय काय येतं, असे सोर्सेस की जे नॅचरली तयार होतात, जसं की वॉटर सोर्स असेल किंवा फॉरेस्ट सोर्स असेल, तर हे कशामध्ये येतात, तर नॅचरल सोर्सेस मध्ये येतात. तर हे इम्पॉर्टंट आहेत बायोडायव्हर्सिटी. अजून याच्यामध्ये अजून काय म्हणता येईल, आर्टिफिशियल इकोसिस्टीम मध्ये काय, आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड इकोसिस्टीम कोणती असू शकते, काय असू शकतं मॅनमेड इकोसिस्टीम मध्ये, सांगा. मॅनमेड मीन्स आर्टिफिशियल इकोसिस्टीम. आपण 2 टाइप बघितले होते, नॅचरल अँड आर्टिफिशियल इकोसिस्टीम. काय असतं आर्टिफिशियल इकोसिस्टीम, सांगा. आर्टिफिशियल इकोसिस्टीम काय असते? रोल नंबर 2. रोल नंबर 2. रोल नंबर 9. आवाज येतोय का रे माझा? Yes, Yes, ma'am. madam. तुम्हाला मी रोल नंबर घेतलेले ऐकायला आले का? Yes, ma'am. रोल नंबर 9 इज प्रेझेंट. Yes, ma'am. हा. आर्टिफिशियल इकोसिस्टीम मध्ये काय येतं? काय असतं आर्टिफिशियल इकोसिस्टीम? नाही येत मॅम. सोहम, मॅम, आर्टिफिशियल इकोसिस्टीम जे मॅनमेड तयार केले जातात ते म्हणजे मॅनमेड आयटम्स यूज करून बनवले जाते ती असं नॅचरल टाइप. ओके. लाईक एस बघा, काही डेज मागे आपल्याला आर्टिफिशियल रेन पाडलं होतं. म्हणजे काही पर्टिक्युलर ठिकाणी आर्टिफिशियल म्हणजे मॅनमेड रेन पाडलं होतं. तो एरिया मला वाटते लोणावळ्याच्या तिकडूनचा कुठला तरी होता. तर काय केलं होतं लोकांनी, की नॅचरली पाऊस पडण्याऐवजी आपण आर्टिफिशियली पाऊस पाडू शकतो का, याच्यावरती काहीतरी डेव्हलप केलं होतं. तर ह्या ज्या कृत्या आहेत ते कशामध्ये येतात, तर आर्टिफिशियल मध्ये येतात. ठीक आहे. म्हणजे जसं रेन वॉटर रिसोर्सच्या रिलेटेड रेन असेल, तर रेन कसं नॅचरली येत असतं किंवा नेचरचा जसा समतोल होईल तसं आपल्याला रेन येत असतं किंवा पाऊस येत असतो. तसंच आर्टिफिशियली इकोसिस्टीम मध्ये काय केलं जातं, की मानवाने जे काही मानव निर्मित असतं किंवा मानवा थ्रू त्या नॅचरली प्रकारे क्रियाक्रम घडले जातात, त्याला आर्टिफिशियल इकोसिस्टीम किंवा आर्टिफिशियल टाइप असं म्हटलं जातं. तर ह्याच्यात मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, की काही दिवसापूर्वी आर्टिफिशियल म्हणजे पाऊस पाडला गेला होता. राईट. आवाज येतोय का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. नेक्स्ट बघा, इट्स डील विथ नॅचरल व्हरायटी बायोस्फिअर. नॅचरल व्हरायटी जे बायोस्फिअर असेल, म्हणजे डील्स कशाशी करते बायोडायव्हर्सिटी, तर नॅचरल व्हरायटीज ऑफ बायोस्फिअर. इट्स रेफर टू व्हेरिएबिलिटीज अमॉंग प्लॅनेट, अॅनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम पीसेस. जसं मी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स उल्लेख केला होता, तसंच आपल्याला प्लॅनेट असतील किंवा अॅनिमल्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. म्हणजे याच्यामध्ये बघा, जे काही प्लांट्स आहेत, म्हणजे झाडे असतील,
अॅनिमल्स असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये छोटे छोटे जे म्हणजे जीवजंतू असतात त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतात. तर त्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज किंवा त्याचे वेगवेगळे टाईप किंवा पीसेस ते पण कशामध्ये इन्क्लूड आहेत तर बायोडायव्हर्सिटी मध्ये. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड द नंबर ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम अँड देअर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज इन अँड इकोसिस्टीम. जसं की मी आता सांगितलं की वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती असतील, अॅनिमलच्या असतील किंवा वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याचे वेगवेगळ्या प्रजाती किंवा असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याला बायोडायव्हर्सिटी मध्ये बघायला मिळत असतात. इट ऑल्सो रिफ्लेक्ट द ऑर्गनायझेशन अँड ऑर्गॅनिझम ॲट डिफरंट लेवल. आता जसं मी तुम्हाला इकोसिस्टीमच्या लेवल सांगितल्या होत्या. विच आर दोज लेवल? इकोसिस्टीमच्या कोणत्या लेवल सांगितल्या होत्या मी? लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम. टेल मी. (31) Yes, ma'am. इकोसिस्टीमच्या लेवल सांगा. विच आर दोज लेवल्स? Natural. हा. कोणत्या लेवल्स आहेत इकोसिस्टीमच्या? हॅलो मॅम. Hello, ma'am. हा बोला. Natural ecosystem आणि artificial ecosystem. लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम. Hmm. भंडारे. हा येस मॅम. सांगा. 4 आहेत मॅडम. 5 आहेत त्या. T1, T2, T3, T4 आणि T5 लेवल्स. काय आहेत त्या? T1 मध्ये काय आहे? हा ग्रीन प्लांट्स ऑर रिप्रेझेंट. नेक्स्ट T2 मध्ये. हर्बिव्स अँड प्रायमरी कन्झ्युमर्स. नेक्स्ट. T3 मध्ये सेकंडरी कन्झ्युमर्स आणि T4 मध्ये टर्सरी आणि T5 मध्ये फायनली डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स. राईट. हो. ठीक आहे. हे आपल्या लेवल्स आहेत. इकोसिस्टीम म्हणजे इकोसिस्टीमच्या लेवल्स मध्ये काय दिलेलं होतं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की इकोसिस्टीम कशी म्हणजे प्रोड्यूस होते किंवा त्याची प्रोसेस कशी होते त्याच्यानुसार दिलेलं होतं. जसं फर्स्ट लेवलमध्ये प्रोड्युसर असेल, सेकंड लेवलमध्ये सेकंडरी कन्झ्युमर असेल, थर्ड मध्ये टर्टायली कन्झ्युमर असेल, देन फोर्थ डिकॉम्पोजर आणि नेक्स्ट नॅचरली गॅस जो तयार होतोय ते लेवल्स. अशा डिफरंट लेवल्स आपल्याला तिथे दिल्या होत्या. तर ते काही T1, T2 अशा ज्या लेवल्स दिलेल्या आहेत ते लक्षात ठेवा, चुकून विचारलं जाऊ शकतं. तर अशा ज्या काही लेवल्स आहेत इकोसिस्टीमच्या तर त्या रिफ्लेक्ट होऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. जसं ऑर्गॅनिझम्स असतील त्याच्यानुसार त्या लेवल्स मध्ये चेंजेस होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे ऑर्गॅनिझम्स नुसार आता सेकंडरी ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याच्यामध्ये काय म्हणजे सेकंडरी ऑर्गॅनिझम मध्ये काय जर जे काही प्रोड्यूस वरती डिपेंड आहेत ऑर्गॅनिझम्स म्हणजे कसं झाडांवरती जसं प्राणी डिपेंड आहेत तसंच आपल्याला असे ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याच्यानुसार ती लेवल चेंज होत जाते. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी होल्ड्स इकॉलॉजिकली आणि इकॉनॉमिक सिग्निफिकन्स. काय आहे बायोलॉजी आर्थिक दृष्टिकोनातून आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर बायोडायव्हर्सिटी खूप इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचा बेसिक आपल्याला ह्याच्यावरती पण बघायला मिळतो की पर्यावरणावरती आणि इकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असे पण काही बायोडायव्हर्सिटी मध्ये येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघा. इट्स प्रोव्हाइड अस विथ नॉरिस्टन्स, हॉर्सिंग फ्यूल, clothing and several with resources. It also extract monetary benefits through the tourism.
ठीक आहे. बायोडायव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या जशा आपल्याला प्लांटच्या असतील, अॅनिमलच्या असतील, तर ते वेगवेगळे रिसोर्सेस असेल किंवा सोर्स असतील, तर आपल्याला हे बघायला मिळत असतात. देन देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट have a good knowledge of biodiversity for sustainable livelihood. जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे किंवा याच्या थ्रू आपल्याला जे काही पर्यावरणामध्ये आपल्याला बघायला मिळते, तर त्याचं नॉलेज आपल्याला ह्या बायोडायव्हर्सिटी थ्रू किंवा जी काही जैवविविधता आहे, प्राण्यांचे वेगवेगळे टाइप्स असतील किंवा अॅनिमलचे असतील, तर ते आपल्याला ह्याच्या थ्रू बायोडायव्हर्सिटी थ्रू आपल्याला ते समजतात. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण लेवल्स दिलेले आहेत. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, स्पेसिस बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी. आता ह्या लेवल्स कशा डिवाइड केलेल्या आहेत? जेनेटिक म्हणजे काय? जसं वेगवेगळ्या जेनेटिक बायोडायव्हर्सिटी पीसेस मध्ये काय, तर वेगवेगळे डिफरंट टाइपचे बायोडायव्हर्सिटी, इकॉलॉजिकल बायोडायव्हर्सिटी असे 3 लेवल्स मध्ये बायोडायव्हर्सिटी डिवाइड केलेली आहे. लक्षात येते? समजते का बायोडायव्हर्सिटी? ठीक आहे. बघा, फर्स्ट लेवल कोणते आहे, तर पीसेस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. पीसेस म्हणजे काय, तर त्याची वेगवेगळे टाईप, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर त्याचे वेगवेगळे टाईप, जसं की फॉर एक्झाम्पल एखादा ट्री असेल, तर त्या ट्री, आता मँगोचं ट्री असेल, तर त्याच्या पण वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे त्या ट्रीचं पण असं झालेलं आहे की वेगवेगळ्या टाईपचे आंबे आपल्याला बघायला मिळतात किंवा आंब्याचे झाडं वेगवेगळ्या टाईपचे बघायला मिळतात. त्यालाच काय बोललं जातं, तर पीसेस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी. हे फॉर एक्झाम्पल आहे त्याचं. तर बघा इथे, पीसेस बायोडायव्हर्सिटी refers to the variety of different type of pieces found in the particular area. जो काही पर्टिक्युलर एरिया आहे आपल्या पर्यावरणाचा, तर त्याच्यामध्ये जसं की अॅनिमलचे वेगवेगळे टाइप्स आपल्याला बघायला मिळतात, इव्हन प्लांटचे बघायला मिळतात, किंवा समुद्रामध्ये फक्त एकाच टाइपचे मासे असतात का, किंवा पाण्यामध्ये एकाच टाइपचे मासे असतात का, तर नाही. आपल्याला नंबर ऑफ मासे बघायला मिळतात, वेगवेगळ्या टाइपचे मासे बघायला मिळतात. अशा वेगवेगळ्या ज्या पीसेस आहेत, त्याला पीसेस ऑफ दी बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं, किंवा ही लेवल आहे बायोडायव्हर्सिटीची. देन बघा, इट इज द बायोडायव्हर्सिटी ऍट द मोस्ट बेसिक लेवल. इट इन्क्लूड ऑल द पीसेस रेंजिंग फ्रॉम द प्लांट टू डिफरंट मायक्रोऑर्गॅनिझम. जे काही ऑल पीसेस आहेत बेसिक लेवलचे, ते त्याच्यामध्ये ऑल ऑर्गॅनिझम्स कोणते येतात, तर प्लांट्स असतील किंवा डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, तर हे याच्यामध्ये येतात. Now, two individual of the same pieces are exactly similar. काय आहे? Two individual pieces of the same pieces are exactly similar. For example, humans show a lot of diversity among themselves. म्हणजे असं पण होऊ शकतं की दोन टाईपचे, म्हणजे दोन प्रजाती एकसारख्या असू शकतात. तुम्हाला इथं ह्युमनचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. जेनेटिक बायोडायव्हर्सिटी मध्ये काय दिले, इट्स रेफर टू व्हेरिएशन अमॉंग द जेनेटिक रिसोर्स ऑफ द ऑर्गॅनिझम. जे काही जेनेटिक रिसोर्स आहेत, तर त्या टाईपचे ऑर्गॅनिझम्स असतात, ते काही रेफर केलं जातं, तर जेनेटिक बायोडायव्हर्सिटी रेफर करते. एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑफ अ पर्टिक्युलर पीसेस डिफर फ्रॉम इच अदर इन दिअर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. जे काही पर्टिक्युलर पीसेस आहेत, ते डिफर दॅन इच अदर असतात किंवा डिफरंट असतात, एकसारखे नसतात. तर त्याला जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. दॅट इज वाय एव्हरी ह्युमन लाईक डिफरंट फ्रॉम इच अदर. असं आहे का की ह्युमन प्रत्येक माणूस एकसारखा दिसतोय, तर नाही. प्रत्येक हा डिफरंट दिसत असतो. तर हे एक्झाम जेनेटिक डायव्हर्सिटीचं आहे. सिमिलर देअर आर डिफरंट व्हरायटीज इन द सेम पीसेस ऑफ द रेस फॅट किंवा मरीन बारेला. हे वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे आपण इथे पीसेस किंवा टाईप असं खाद्यपदार्थातला असेल किंवा मनुष्य लाईफ, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं,
तर याला काय बोललं जातं तर जेनेटिक डायव्हर्सिटी. ठीक आहे. इकोलॉजिकल डायव्हर्सिटी मध्ये काय दिलेलं आहे, अँड इको सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर इंस्ट्रक्शन विथ इच अदर. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील किंवा नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील तर ते इंटरॅक्ट होत असतात. आपण इकोसिस्टीम मध्ये पण बघितलं की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते इंटरॅक्ट होत असतं. म्हणजे आपल्या पर्यावरणामध्ये असे काही गोष्टी आहेत की ते सजीव म्हणजे जे काही सजीव आणि निर्जीव ह्या दोघांमध्ये काय होत असतं, इंटरॅक्ट होत असतं. ठीक आहे. जसं की आपल्याला फॉर एक्झाम्पल घर बांधायचं असेल तर आपण जे निर्जीव म्हणजे खडक असेल, दगड असेल तर त्याच्याशी आपण इंटरॅक्ट होतो. त्याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही, घर बांधू शकत नाही. म्हणजे हे एक जनरल तुम्हाला सांगते आहे. देन बघा, इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी रेफर्स टू द व्हेरिएशन इन द प्लांट अँड एनिमल स्पीसीज लिव्हिंग टुगेदर अँड कनेक्टेड बाय फूड चेन अँड फूड वेब. जे काही इको सिस्टीम मध्ये अशा वेगवेगळ्या प्लांट असतील किंवा प्राणी असतील, त्याच्या स्पीसीज असतील तर हे कनेक्टेड असतात. लाईक एज म्हणजे कसं कनेक्टेड होतात तर फूड चेन थ्रू किंवा फूड वेब थ्रू. ठीक आहे. इट इज द डायव्हर्सिटी ऑब्झर्व अमंग द डिफरंट इकोसिस्टीम इन अ रिजन. त्या पर्टिक्युलर एरियानुसार डिफरंट इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळते. बायोडायव्हर्सिटी इन द डिफरंट इकोसिस्टीम लाईक डिझर्ट, रेन फॉरेस्ट, मँग्रोव्स अँड म्हणजे जसं आपण डिझर्ट वगैरे बघितलं किंवा मरीन सिस्टीम बघितली तर ह्याच्यामध्ये आपल्याला अशा इकोसिस्टीम आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? ह्या लेवल समजल्या का? लेवल समजल्या? बायोडायव्हर्सिटीच्या लेवल समजल्या का मुलांनो? समजलं का तुम्हाला? तीन लेवल्स आहेत, जेनेटिक, इकोलॉजिकल आणि स्पीसीज डायव्हर्सिटी. ह्या बायोडायव्हर्सिटीच्या 3 लेवल्स आहेत. विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हेरिएशन अमंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम फ्रॉम डिफरंट सोर्सेस. जे काही डिफरंट सोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी, पक्षी असतील किंवा झाडे वेगवेगळ्या टाईपचे बघायला मिळतात. तर ती एक बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं पर्यावरणाच्या भाषेमध्ये. तर हा पॉइंट लक्षात आला का तुमच्या? समजलं का? मुलांनो समजलं का? लेक्चर मध्ये आहेत का येस तुम्ही? मॅम. येस मॅडम. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट जो आहे व्हॅल्यू अँड लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी, आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. प्रेझेंट द्या तोपर्यंत. कॉल करा तुमचे रोल नंबर. One present. 2 present. 3. 4 is present. Next. Roll number 4. 5. 6. Present, ma'am. Next roll number. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 14. 15 is present. 16. 17. Present. Next. 18. 19. 20. 21. 22. 23. 24. 25. 26.
27. 28. 28. 29. 30. 31. 32. 34. 35. 36. 37. 39. 40. 41. 41. 42. 43. 44. 45. 46. 47. 48. 49. 50. 51. 52. 53. 54. 55. 56. 57. 58. 59. 60. 61. 63. 64. 65. 67. 68. 69. 71. 72. 73. हॅलो मॅम. मॅम हा माझं मॅम मायकच अनम्यूट होत नव्हता. मला होस्ट केलं वाटतं. मला मेसेज येत होता अनम्यूट करायला गेल्यावर. प्रेझेंट देता आलं नाही. पोस्ट तुम्हाला कशाला केलंय तेव्हा? म्हणजे मॅम माझा मॅक मी अनम्यूट करतो तर मला तुम्ही होस्ट केलं म्हणजे माईक अनम्यूट होत नव्हता माझा मॅम. बाकीच्यांचा होत होता का रे? हॅलो मॅम. हा मॅम 65 डायरेक्ट चालू झालं. 60